हाय फ्रेंड्स, वेलकम टू मम्माज किचन। आज आपण बनवणार आहोत अंडा करी। घरच्या घरी अंडा करी कशी बनवू शकतो मस्तपैकी ती आपण बघणार आहोत आज। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मी सुकं खोबरं घेतलं आहे। सुकं खोबरं आपल्याला कापून घ्यायचं आहे। मी जसं उभं कापलेलं आहे तसं कापायचं आहे आपल्याला ते। आणि त्यात मी थोडं तेल टाकते, ते भाजायचं आहे आपल्याला। सुकं खोबरं जास्त काळं नाही करायचं आहे, थोडंसं असं गोल्डन झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। मी हे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपल्याला उभेच कापून घ्यायचे आहेत, बारीक करायचे नाही आहेत, कारण ते आपण मिक्सरलाच लावणार आहोत। आता मी आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे, ती आपण चांगली भाजून घेऊया। हे एकत्र सगळं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे गोल्डन होईपर्यंत। जिरं टाकलंय मी 1 चमचा, धने चांगलं भाजून घ्यायचं आहे। काळा मिरी टाकली आहे 4-5, परतून घेऊया चांगलं। हे परतून झालं की आपल्याला हे जास्त काळं नाही करायचं आहे। आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरला अशी त्याची पेस्ट झालेली आहे, बघू शकता। आता ती मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आपल्याला अंडी जी आहेत ना ती फ्राय करून घ्यायची, उकडलेली अंडी। त्यासाठी मी हळद आणि मसाला टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अंडी आपल्याला त्याच्यात फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्त तेल नाही, शॅलो फ्रायच करायचे आहेत। त्याने काय होतं, ते अंड्यांना मस्त असं येल्लोइश लेअर येतो आणि तो टेस्टी पण लागतो। बघू शकता, जास्त नाही करायचं, फक्त ती अंडी येल्लो कोट झाली पाहिजे। काढून घेऊया। आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, फोडणी द्यायची आता आपल्याला। तर त्या फोडणीसाठी आपण तेल टाकूया। त्याच्यात मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकला आहे। हा बारीक चिरून घेतला आहे कांदा, जास्त नाही घेतला आहे, एक छोटा कांदा घेतलेला आहे। चांगलं परतून घेऊया। हे आपल्याला थोडंसं कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यात आपण टमाटर टाकूया, ते पण चांगलं परतून घेऊया। मीठ टाकलेलं आहे, मीठ टाकल्यामुळे टमाटर लवकर शिजतो, त्यासाठी मी मीठ आधी टाकलं आहे। पण शिजवून घेऊया। टमाटर बघू शकता तुम्ही मस्त नरम झालेला आहे। त्यात आता मी हळद टाकते, मिक्स करून घेऊया। 1 चम्मच हळद टाकली आहे। लाल तिखट टाकते मी 2 मोठे चम्मच, ते पण आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही जितकं लाल तिखट खाता त्यानुसार टाकू शकता। घरचा थोडासा मसाला टाकलेला आहे आणि आपण जी मिक्सरला पेस्ट बनवली ना ती मी टाकते। ही पेस्ट आपल्याला आहे ना सगळे मसाले एकत्र होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत। बघू शकता, मस्त परतून घेऊया आपण। त्याला बाजूने तेल सुटलं पाहिजे छानपैकी। त्याचा कलर थोडासा चेंज होतो आहे, बघू शकता तुम्ही। हिरवा कलर होता तो रेडिश होतो आहे, कारण मसाले त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स होत आहेत। तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये मी थोडासा उरलेला पेस्ट होती त्यात पाणी टाकलेलं आहे ते। हे थोडंसं उडतं, तो थोडंसं केअरफुली तुम्हाला करावं लागेल। त्यात पाणी टाकते मी। पाणी तुम्ही जेवढं तुम्हाला ते घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही, ग्रेव्ही जशी तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका। आता ते मी मगाशी मीठ टाकलेलं त्याच्याच अंदाजाने मला मीठ टाकायचं आहे आणि ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्याच्या नंतर हा फेस येतो आहे वरती, उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये अंडी टाकूया। ही अंडी मी म्हणजे जी कच्ची अंडी असतात ना ती मी अशीच टाकते। ते कालवणामध्ये ना ती छान लागतं। मी मगाशी बॉईल केलेली अंडी पण ठेवलेली आहेत आणि ही कच्ची अंडी पण ठेवलेली आहेत, ती मी डायरेक्ट टाकली, अशी पसरून नाही टाकायची। एकाच साईडला 2 अंडी मी ती डायरेक्ट टाकलेली आहेत, कारण ती कालवणात मध्ये मध्ये येतात ना तेव्हा ती खूप छान लागतात। आता मी उकडलेली अंडी आहे ती टाकते। उकडलेली अंडी सगळी टाकून घेऊया आपण ह्याच्यात।
जास्त ते कच्ची अंडी टाकल्याच्या नंतर जास्त आपल्याला हलवायचं नाही आहे, त्यामुळे मग तुटू शकतात. बघू शकता तुम्ही, ही उकडलेली अंडी पण टाकलेली आहेत. एक थोडंसं आपण उकळी आणून घेऊया आणि त्यानंतर आपलं तेल वरती आलं आहे, बघू शकता तुम्ही. तेल वरती आल्याच्या नंतर मग ते आपलं झालेलं आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. हे मी पहिलं जे टाकलं आहे ना, ते जे आपण असंच अंडं टाकलं होतं ना, ते आहे. आणि वरतून मी उकडलेली अंडी पण टाकते. अशा प्रकारे अंडा करी मस्तपैकी तयार आहे. घरी नक्कीच ट्राय करा. कशी वाटली ते सांगा. तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबरही खाऊ शकता. भाताबरोबर तर खूप डिलिशियस लागते. आमच्या घरात हा सगळ्यांचा फेवरेट आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते आम्हाला सांगा.